हाय नमस्कार। आज पुन्हा एकदा सुनंदाईज किचन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत। कसे आहात? बरेच असणार, बरेच राहा। आजच्या दिवस तुमच्या खूप खूप सुखा समृद्धीच्या आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जावो ईश्वरचरणी प्रार्थना करते। आजच्या व्हिडिओला मी सुरुवात केलेली आहे, लवकरच सुरुवात केलेली आहे, तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण बघा। लाईक करा, कमेंट करा, ज्या ताई नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब पण करा। आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे बघा। अंशुदाने खूप छान मस्त साडी वेअर केलेली आहे आणि इथे तर रात्रीची खिचडी गरम करते आणि साईडला तर चहा ठेवलेला आहे, तर या सर्वजण चहा प्यायला, तर व्हिडिओ नक्की बघा। घेऊ का तिकडे सर मला पहिले भीती वाटते। मग पटना स्वामी दीदी तुम्ही ध्यान आहे मला को दुखी कशी उतरा सामान एक पाय बागेच करीत दीदी मला चहा दे। या चहा प्यायला सगळ्यांनी चहा पितोय। आमच्या डाब्यामध्ये मध्ये पुडपुड करतोय। मम्मा तू बशीनी पिणार आहे का? यस मग तो झाला मांडे। यस ओ ओ ओ बाई तर खायला बघ। माय फोर खेळू ना आपण एकच मिनिटानं। हा कर कविता। सुंदरी सुंदरी गोल गोल फिर आते आते आपल्याला रिअल वाटलं। उभे राहसाची उभे राहसा। चला आता 5 वाजून गेले, संध्याकाळचे वेळ आहे। 3 वाजेपासूनच्या राशाला खेळवत होतो, 4 वाजता चहा बनवली, चहा पाणी सर्व काही झालेलं आहे। तर आता पोरांसाठी आहे ना बटाटे चिल्ली बनवायची, त्यासाठी आहे ना 4 ते 5 बटाटे घेतलेले, इथं छान मस्त असं स्वच्छ धुवून घेतले, साल काढून घेतली आणि तरी पण इथं पाण्यामध्ये मिठाच्या पाण्यामध्ये टाकलेले आहे। तर बघा इथं आहे ना मस्तपैकी त्यांना असे उभे कापून घेतलेले, हे बघा अशा प्रकारे उभे मस्तपैकी कापून घेतलेले आणि असं पाण्यामध्ये टाकून दिलेले, हे बघा तुम्ही बघू शकता। सर्व काही बटाटे असे कापून घेतलेले आणि मस्त स्वच्छ धुवून घेतलेले। तरी पण आता यांना अजून 1-2 पाण्याने धुवून घेणार आहे नळाखाली। बटाटे चिल्ली लहान पोरांसाठी छान राहते, काय तसं काही नाही, आपण पण खाऊ शकतो, पण कसं असतं ना पोरांना असं भाजी पोळी जास्त आवडत नाही, हे असं बनवून दिलं चटपटीत का ते छान आवडीने खातात, त्यासाठी। आता सर्व बटाटे असे कापून घेतले बघा आणि सर्व एका कटोऱ्यामध्ये टाकून दिलेले आहे। आता परत एकदा इथं धुवून घेते नळाखाली, आधी हे सर्व पाणी फेकून देते, नंतर अजून दुसरं पाणी घ्यायचं आहे आपल्याला धुवायला। छान मस्त 1-2 पाण्याने धुतले ना तर बटाटे असे पांढरे शुभ्र होतात आणि काळे अजिबात पडत नाही, त्यासाठी छान मस्त आपल्याला व्यवस्थित धुवून घ्यायचे। हे बघा किती छान आणि स्वच्छ झाले ना, अशा प्रकारे आपल्याला मस्त धुवून घ्यायचे आणि एक मस्तपैकी कॉटनचा कपडा घ्यायचे, त्या कपड्यावर आपल्याला याला छान मस्त सुक्के करून घ्यायचे, पुसून पुसून
आणि नंतर असं कॉर्नफ्लावर लावून घ्यायचे. नसेल कॉर्नफ्लावर तुमच्याकडे तर तांदूळाचं पीठ लावलं ना तरीसुद्धा चालतं. तर अशा प्रकारे मी बघा मस्त त्यांना स्वच्छ कपड्याने पुसून घेतले, सुके करून घेतले, पूर्ण थोडा वेळ पसरून दिले होते. आणि त्यानंतर आता हे कॉर्नफ्लावर लावून घेतलेलं आहे. माझ्याकडे होतं कॉर्नफ्लावर. आणि आपल्याला थोड्याशा तेलामध्ये याला असं तळून घ्यायचे. आणि आता मस्तपैकी इथं आहे ना शिमला मिरची, गाजर मस्त असं लांब लांब कापून घेतलेले आहे. आणि इथं सोया चिल्ली, टमाटर सॉस वगैरे सर्व काही इथं काढून ठेवलेलं आहे बघा. आणि हे मस्त असे कडक तळून घेतलेले, पूर्ण छान मस्त असे तळून घेतलेले. आता आपल्याला ना याला काढून घ्यायचे आणि तेल छान मस्त असं निथळू द्यायचे. हे बघा या जाडीने मी असं प्रकारे काढून घेतलेले. अशा प्रकारे असे टिश्यू पेपर उतरून दिलेला आहे छोट्याशा डालकीमध्ये. तर बघा अशा प्रकारे सर्व काही मी तळून घेतलेले आहे. कविता आलेली आहे ना म्हणून कविताच बनवते हे सर्व काही. तर बघा अजून एवढे सर्व तळून घ्यायचे आपल्याला. तर अशा प्रकारे हे पूर्ण तळून घेतलेले आणि जे काही तेल होतं ना बाकीचं काढून घेतलं. थोड्याशा तेलामध्ये बघा आता इथं काय कांदे, शिमला मिरची, गाजर आणि छोटे छोटे लसणाचे तुकडे असे इथं आपल्याला टाकून घ्यायचे सर्व काही. आणि छोटे छोटे अद्रकचे तुकडे पण केलेले आहे ते पण आपल्याला इथं टाकून घ्यायचे. आणि मस्त छान असं परतून घ्यायचे. जसं आपण सोयाबीन चिल्ली बनवतो, मंचुरियन बनवतो ना तसं ज्यांना आहे ना जास्त नरम नाही होऊ द्यायचे, थोडंसं अर्धवटच राहू द्यायचे, थोडे कच्चे पक्के राहू द्यायचे. जास्त वेळ आपल्याला यांना नरम करायचं नाहीये. आता इथं आहे ना आपल्याला सोया सॉस, चिल्ली सॉस हे सर्व काही सॉस इथं टाकून द्यायचे आहेत. हे सोया सॉस, चिल्ली सॉस सर्व काही 3 सॉस इथं टाकून दिलेले आहे मी. 3 प्रकारचे सॉस मी इथं टाकून दिलेले आहे. आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपल्याला जे काही बटाटे आपण फ्राय केलेले ना हे टमाटे सॉस टाकलेले आहे, म्हणजे टमाटा केचप ते पण इथं टाकलेले, ते पण आपल्याला लागणार आहे. आता जे काय सर्व काय आपण हे फ्राय केले होते ना ते आपल्याला इथं टाकून घ्यायचे. आणि एकच नंबर बटाटे चिल्ली आपली इथं बनून झालेली आणि खूप छान लागते खायला. तुम्ही एकदा नक्की. आणि शाळेत जर मुलं जात असेल, डबा जर संपूर्ण नाही येत असणार तर असं बनवून द्या, नक्कीच डबा पूर्ण फिनिश करून येतील. तर अशा प्रकारे कसा वाटला तुम्हाला हा माझा छोटासा व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा. आणि एकदा नक्की ट्राय करा. फक्त 5-10 मिनिटातच होतं आणि सोपं असतं. थोडंसं मीठ टाकून द्यायचं आहे आपल्याला, काहीसुद्धा वेळ लागत नाही आणि करायला सुद्धा सोपं आहे. आणि मुलांना खायला सुद्धा खूप छान टेस्टी मुलं खूप आवडीने खातात. तर चला कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.